नमस्कार. शिवाजी विद्यापीठाच्या वतीने पदव्युत्तर प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार 8 मार्च 2025 पासून अर्ज प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. यामध्ये MSc केमिस्ट्री, बॉटनी, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, MBA, रूरल मॅनेजमेंट इत्यादी विविध अभ्यासक्रमांचे समावेश आहे. 13 ते 17 मे दरम्यान प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रवेश परीक्षेबाबतची सर्व माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आता पुढे आपण प्रवेश परीक्षेचा अर्ज कसा भरायचा ते पाहणार आहोत. सर्वप्रथम ब्राउझरला जाऊन विद्यापीठाची वेबसाईट ओपन करा व ॲडमिशन या टॅबमध्ये जाऊन PG ॲडमिशन 2025-26 येथे क्लिक करा. या ठिकाणी क्लिक हिअर टू अप्लाय फॉर ॲडमिशन येथे क्लिक करा. आता या पोर्टलवर न्यू स्टुडंट रजिस्ट्रेशन येथे क्लिक करा व तुमचे नाव, आडनाव, आईचे नाव आणि जन्मतारीख एंटर करून नेक्स्ट या बटनावर क्लिक करा. येथे तुमचा ईमेल ID एंटर करून सेंड व्हेरिफिकेशन OTP येथे क्लिक करा व मेलवर आलेला OTP एंटर करून नेक्स्ट करा. या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर एंटर करून सेंड व्हेरिफिकेशन OTP येथे क्लिक करा व मोबाईलवर आलेला OTP येथे एंटर करून नेक्स्ट करा. आता येथे तुमचा पासवर्ड सेट करा व सबमिट करा. आता या लॉग इनमध्ये तुमचा मेल ID व पासवर्ड एंटर करून लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर प्रोफाईल या मेनूमध्ये जाऊन युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा. येथे आपण स्टुडंट ऑफ शिवाजी युनिव्हर्सिटी सिलेक्ट करूया. जर विद्यार्थी शिवाजी युनिव्हर्सिटीचा नसेल तर तसा ऑप्शन निवडा. आता येथे PRN एंटर करून कंटिन्यू रजिस्ट्रेशन येथे क्लिक करा. या ठिकाणी तुमच्या PRN नंबरवरून तुमची माहिती येईल ती तपासा व जी माहिती भरली नसेल ती भरून घ्या, जसे की नाव, पत्ता, जात, वार्षिक उत्पन्न इत्यादी. माहिती भरून सेव्ह करा व नेक्स्ट या बटनावर क्लिक करा. आता फोटो या सेक्शनमध्ये तुमचा फोटो आणि सही अपलोड करा आणि याची साईज 15 KB आत पाहिजे व JPG फॉर्मॅटमध्ये पाहिजे याची नोंद घ्या आणि माहिती सेव्ह करा व नेक्स्ट या बटनावर क्लिक करा. आता ॲड्रेस या सेक्शनमध्ये तुमचा परमनंट ॲड्रेस व करस्पॉन्डिंग ॲड्रेस एंटर करा. जर दोन्ही ॲड्रेस सेम असेल तर करस्पॉन्डिंग ॲड्रेस सेम ॲज परमनंट ॲड्रेस या चेकबॉक्समध्ये टिक करा आणि ॲड्रेस सेव्ह करा व नेक्स्ट या बटनावर क्लिक करा. आता बँक डिटेल्स या सेक्शनमध्ये बँक डिटेल्स एंटर करा, जसे की बँक नेम, ब्रांच नेम, अकाउंट नंबर आणि IFSC कोड एंटर करून माहिती सेव्ह करा आणि नेक्स्ट करा. पुढे क्वालिफाईंग एक्झाम सेक्शनमध्ये तुमचे अकॅडमिक रेकॉर्ड्स एंटर करायचे आहेत. त्यामध्ये ग्रॅज्युएशन, HSC, SSC असे सर्व एक्झाम डिटेल्स एंटर करा व सेव्ह करून नेक्स्ट या बटनावर क्लिक करा. आता लास्ट डॉक्युमेंट अपलोड सेक्शनमध्ये तुमचे सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत, जसे की कास्ट सर्टिफिकेट, SSC मार्कलिस्ट, HSC मार्कलिस्ट, फर्स्ट इयर, सेकंड इयर, लास्ट इयर मार्कलिस्ट, गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट. हे डॉक्युमेंट अपलोड करत असताना
याची साईज 2 MBच्या आत पाहिजे याची नोंद घ्या. आता सर्व माहिती भरून झाल्यानंतर अप्लाय फॉर प्रोग्राम या मेनूमध्ये जाऊन प्रोग्राम टाईपमध्ये PG सिलेक्ट करा. प्रोग्राम नेम तुमचा प्रोग्राम सिलेक्ट करा. सब्जेक्टमध्ये तुमचा विषय चूज करा व ॲड करा. सब्जेक्ट ॲड केल्यानंतर फी पे ऑनलाईन येथे क्लिक करा. आता मेक पेमेंट येथे क्लिक करून टर्म अँड कंडिशन येथे चेकबॉक्सला क्लिक करा. आपण या ठिकाणी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा UPI थ्रू पेमेंट करू शकतो. या ठिकाणी आपण UPI ID थ्रू पेमेंट करूया. येथे UPI ID एंटर करून कॅप्चा एंटर करून कंप्लीट पेमेंट ऑन फोन येथे क्लिक करा. आता तुमच्या मोबाईलवर पेमेंटसाठी नोटिफिकेशन येईल, तिथे पेमेंट करा. या ठिकाणी तुम्हाला पेमेंट रिसिप्ट मिळेल, ती तुम्ही डाउनलोड देखील करून ठेवू शकता. रिपोर्ट या मेनूमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म दिसेल व डाउनलोड देखील करता येईल. तसेच एंट्रन्स एक्झाम नंतर ॲडमिशनच्या वेळेला ॲडमिशन कॉलेज प्रेफरन्स या मेनूमध्ये कॉलेज प्रेफर करता येईल. तसेच ॲडमिशन कन्फर्म झाल्यानंतर अलॉटमेंट कन्फर्मेशन मेनूमध्ये कन्फर्मेशन लेटर मिळेल. एंट्रन्स एक्झामचे हॉल तिकीट तुम्हाला याच लॉगिनमध्ये दिसतील.